श्री स्वामी समर्थ प्रकट दिन विशेष. श्री स्वामी समर्थ. आज प्रकट दिनानिमित्त हा व्हिडिओ शांतपणे पूर्ण ऐका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. श्री गणेशाय नम. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर. माझ्या सर्व स्वामी भक्तांनो, आजचा दिवस अत्यंत पवित्र आहे. आज आहे आपल्या लाडक्या श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन. चैत्र शुद्ध द्वितीया. हा दिवस साधा नाही. हा दिवस आहे त्या दिव्य शक्तीचं स्मरण करण्याचा. अक्कलकोटची पवित्र भूमी, जिथे आजही स्वामींचा स्पर्श जाणवतो. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आज जो कोणी मनापासून त्यांना हाक मारेल, त्यांच्या जीवनात नक्की बदल घडेल. तुमच्या आयुष्यातही कितीही अडचणी असतील, कितीही दुःख असेल, आज त्या सर्व चिंता स्वामींच्या चरणी ठेवा. आता आपण 21 वेळा जप करूया. श्री स्वामी समर्थ. 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 स्वामींचा गूढ अवतार. अनेकांना प्रश्न पडतो, स्वामी कोण होते? त्यांचा जन्म कुठे झाला? कोण होते त्यांचे आई वडील? पण स्वामी कधीच सांगत नसत. एका भक्ताने विचारले, स्वामी तुम्ही कोण? स्वामी मंद स्मित करत म्हणाले, आम्ही तिथून आलो जिथून सगळे येतात. या वाक्यात खूप मोठं तत्वज्ञान दडलं आहे. याचा अर्थ काय? स्वामी सांगत होते, मी शरीर नाही, मी आत्मा आहे. ते कुठल्याही एका धर्मापुरते मर्यादित नव्हते. जो श्रद्धेने आला तो त्याचा झाला. ते कधीच रागावत, ते पण रागातही प्रेम असे. ते कधी कठोर बोलत, पण त्या कठोरतेतही कल्याण असे. एका गरीब भक्ताची कथा. एक गरीब माणूस होता. त्याचे फाटके कपडे, घरात अन्न नाही, पण श्रद्धा मात्र अढळ होती. तो रोज 8-10 किलोमीटर चालत स्वामींच्या दर्शनाला येई. लोक त्याची थट्टा करत असे, पण तो म्हणे, माझे स्वामी माझी काळजी घेतील. एक दिवस स्वामींनी त्याच्याकडे पाहिले आणि फक्त एवढंच म्हणाले, जा, तुझं भलं होईल. त्या दिवसापासून त्याच्या जीवनात हळूहळू बदल होऊ लागला. काम मिळत गेलं, घरात सुख येत गेलं. का? कारण श्रद्धा होती. एका आजारी मुलाची कथा. एक आई रडत रडत आली. तिच्या हातात तिचं लेकरू होतं. स्वामी माझ्या मुलाला वाचवा. स्वामींनी मुलाच्या डोक्यावर हात ठेवला. क्षणभर शांतता आणि काही दिवसात मुलगा बरा झाला. ही जादू नव्हती, ही होती कृपा. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमची इच्छा कमेंटमध्ये लिहा. स्वामी प्रकट दिनाचे महत्त्व. प्रकट दिन म्हणजे फक्त सण उत्सव नाही, हा आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. आजच्या दिवशी आपण स्वतःला विचारूया, मी कोणावर राग धरलाय का? मी कोणाला दुखावलंय का? आज क्षमा मागा. आज मन शुद्ध करा. 108 वेळा जप का करायचा? कारण 108 हा पूर्णतेचा अंक आहे. अन्नदान का करायचं? कारण स्वामी म्हणतात, भुकेलेला अन्न देणं म्हणजे मला अन्न देणं. आता ध्यान करूया. डोळे बंद करा. स्वामींचा चेहरा डोळ्यासमोर आणा. ते तुमच्याकडे पाहत आहेत. ते म्हणत आहेत, भिवू नकोस. तुझ्या सर्व चिंता त्यांच्या चरणी ठेव. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आज एक संकल्प करूया. दररोज किमान एक वेळ श्री स्वामी समर्थ नामस्मरण करूया. स्वामींचा आशीर्वाद, स्वामींची कृपा तुमच्या घरावर राहो. तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर हो. जो कोणी आज हा प्रकट दिनाविषयी ऐकतोय, त्यांच्या जीवनात नक्की बदल होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी